सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. आज आहे 25 जानेवारी 2025. तर आमच्या सोसायटीतला आता सगळ्या महिला एकत्र येणार आहोत आणि हळदी कुंकू सेलिब्रेशन आम्ही करणार आहोत एकत्र येऊन. आणि मी इथे राहायला आल्यापासून मी पहिल्यांदाच आता पार्टिसिपेट करणार आहे. तर मी व्हिडिओद्वारे सर्वांना तुमच्यापर्यंत काय काय प्रोग्राममध्ये असणार आहे, खेळ असणार आहे किंवा हळदी कुंकू सगळं कसं म्हणजे आम्ही एकमेकींना देणार आहोत, फुलं देणार आहोत, एकमेकींचे सगळे आनंदाचे चेहरे तुम्हाला मी दाखवणार आहे, कशा नटलेल्या आहेत आणि कौतुक आम्ही एकमेकींचं कसं करणार आहोत, उखाणे घेणार आहोत, नाव घेणार आहोत. हा प्रोग्राम असणार आहे. तर पाहत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत, स्टार्ट टू शेवटपर्यंत पाहत राहा. आणि व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पहिल्यांदा, लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. एकमेकींचं कौतुक करूया आपण भरभरून, जे जे तुम्हाला आवडत असतील. व्हिडिओ माझे पाहत असणार तुम्ही, ते आवडणारच तुम्हाला नक्कीच. तर चला आपण, माझा लुक बघा. आज मी असा केलेला आहे, हिरवा रंग ठेवलेला आहे साडीचा आणि नथ ठेवलेली आहे विशेष. तर पुन्हा मला घालताना खूप आनंद होतोय आणि मी जसं आहे तशीच आपलं ठेवलेलं आहे. बांगड्या हिरव्या घातलेल्या आहेत आणि खूप छान मला बांगड्या भेटल्या. आणि बघा, तर चला आपण आता प्रोग्रामला उशीर होतोय, जास्त काही बोलत नाही आता, तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. हे नथ काढले ना मुलींनी की द्यायला पुढे लागेल. कोणाला काय ऍक्टिव्हिटी, गाणं वगैरे पारंपरिक बोलायचं असेल ना, सजेस्ट करा. पारंपरिक गाणं वगैरे कोणाला बोलायचं असेल. नाही, ते सांगा यांच्यामध्ये ऍक्टिव्हिटी मध्ये पारंपरिक गाणं वगैरे असेल. नेमकं लाईट फोटोग्राफर शोधा आपल्याला. आधी कुंकू लावलं तर मग काय नाही. अजून यायच्यात महिला. वरिष्ठ मॅडम आलेले आहेत. आता त्या तुम्हाला 4 शब्द काही सांगतील, ते सगळ्यांनी शांतपणाने ऐकून घ्या. तर सर्वांना आवाज येतोय? छान दिसत आहेत. आणि सर्वात प्रथम मॅडमचं मी आभार मानते की त्यांनी मला इथे आमंत्रित केलेलं आहे तुमच्याशी बोलायला. हळदी कुंकू म्हटलं की आपला एकदम सर्वात जिव्हाळ्याचा सण आहे, बरोबर आहे की नाही? आता पूर्वी पंचमी होता, परंतु झाडं तोडल्यामुळे झोपेच खेळायला मिळत नाही. त्याच्यामुळे आता पंचमी आपण विसरून चाललो आहोत आणि आपला आवडता सण म्हणजे फक्त आता संक्रांत. मग ती संक्रांत होऊन गेली तरी महिनाभर आपण एन्जॉय करतो की नाही? छान छान साड्या घाला, दागिने घाला, बरोबर ना? तर आपला सर्वात जास्त आवडता सण हा आहे आणि आपल्या सौभाग्याचं एक प्रतीक म्हणून हा सण आपण उत्सव साजरा करतो. संक्रांत होऊन गेली, हळदी कुंकू होऊन गेलो तरी महिनाभर आपण या गोष्टी पाळतो. मला तर वाटतं 8 मार्चपर्यंत हळदी कुंकू चालू असतं, बरोबर आहे ना? इकडे जा तिकडे जा सर्वांचं.
तर या पवित्र अशा हळदी दिनानिमित्त मी तुम्हा सर्वांना तुमच्या सौभाग्याचं रक्षण हो, तुम्हाला चांगलं सौभाग्य मिळो, तुमच्या पतिदेवांना दीर्घ आयुष्य मिळो, चांगलं आरोग्य मिळो अशी परमेश्वरच्या मी प्रार्थना करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते हळदी कुंकवाच्या दिवशी. आता दागिने घालता छान दिसतात तुम्ही सगळ्या, परंतु आता दागिन्याबरोबर एक प्रतिष्ठा म्हणून पण आपण जास्तीचे दागिने घालतो, बरोबर आहे की नाही. आणि चांगली गोष्ट आहे, आपला नवरा आपले लाड करतो, चांगले चांगले दागिने घेतो, मोठे गळ्यातले घेतो, बरोबर आहे की नाही. ज्यांना मिळतात त्यांना पण आणि नाही मिळत त्यांना पण, शेवटी दोन काळे मणी आणि हे महत्त्वाचं असतं, बरोबर आहे की नाही स्त्रियांना. परंतु मला याच्यातून हे सांगायचं आहे की तुम्ही दागिने जरूर घाला, आपल्याकडे आहे, ज्यांना मिळतात त्यांना शिकवणं आहे, परंतु त्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे की नाही. त्याची काळजी कशी घेता तुम्ही, घेता का काळजी त्याची? मला माहिती नाही घेत, कारण तेच आपले कमवलेले दागिने, जिथे आपलं भावबंध जुळलेलं असतं, जे आपलं सौभाग्याचं लेणं असतं, असे आपलं सोनं, काही दागिने असो, चेन असेल, गळ्यातलं असेल, बांगड्या असेल, तिचं काही किमती वस्तू असेल सोन्याची, तर त्याचं रक्षण आपल्याकडून होतं का? सहज लोक आपल्याला लुटून जातात. तुम्ही वॉकिंगला जाता, मॉर्निंग वॉकला जाता, भाजी आणायला जाता, तर अशा वेळेला जे काही लोक आहेत फसवणारे, चालता चालता तुम्ही एकांतर रस्त्यावर चालले तर टू व्हीलरवाले येतात, ज्या गाडीला नंबर नसतो, आपण चालता चालता बोलत चालतो फोनवर एकमेकींसोबत, जेवढी कागद खाल्ली कागद, इकडं जायचं, इकडं शेल लागला, असं म्हणजे जनरली एक आपल्या बायकांचा स्वभाव असतो की आपण अशा प्रकारे हे करतो. परंतु त्याच वेळेला आपल्या बाजूने एखादी विदाऊट नंबर प्लेटची गाडी चाललेली आहे, जे मुलं त्याच्यावर दोन बसले, ज्यांनी तोंडाला रुमाल बांधले, जे तुमच्याकडून पुढे जातात, परत मागे वळून येतात, परत जातात, तर आपलं लक्ष पाहिजे की नाही अशा लोकांकडे. हे जे आपल्या गळ्यातलं चेन स्नॅचिंग करतात, गळ्यातलं खेचून नेतात, आपले दागिने नेतात, हे लोक टू व्हीलरवर असतात, त्या टू व्हीलर स्पोर्ट बाईक असतात, त्यांना नंबर वगैरे नसतो, त्या लोकांनी तोंड वगैरे बांधलेलं असतं, कॅप घातलेले असतात. या गोष्टी जर तुम्हाला माहीत असेल, तर एखादी घटना घडायची असेल तर तुम्हाला ही गोष्ट माहीत झाली तर तुम्ही आता याच्यानंतर तुमचं गळ्यातलं खेचून जाऊ नये किंवा तुमचं दागिना जाऊ नये, तुम्ही काळजी घेणार आहात की नाही. फक्त लक्ष ठेवायचं आहे की कोण आपल्या बाजूने किती वेळा गेला, त्याच्या गाडीला नंबर नाही आहे, ही गोष्ट काळजी घ्यायची. त्याचबरोबर जे काही भामटे असतात ते तुम्हाला पत्ता विचारतील, कुठे येत आहे, तुम्ही त्यांच्या हातातला कागद घेतला की एक विशिष्ट केमिकल लावलेलं असतं त्याला, तिथे आलं की आपल्याला काय कळत नाही, आपण आपल्या हातातले स्वतःचे दागिने स्वतः त्यांना काढून देतो. मग घरी गेल्यावर इलेक्ट्रोनाइज करतात. घरी गेल्यावर एक विशेष, मी आजच ते व्हिडिओ बघितला, त्याचं आता नाव माझ्या लक्षात नाही त्या पाहुण्याचं. घरी गेल्यावर आपल्याला कळतं की अरे आपले दागिने आणि आपण काढून दिले त्यांना, आपण कसं काय काढून दिले आपल्याला कळतही नाही, एवढं आपण म्हणजे दिशाभूल होते आपली. तर असं एक विनंती आहे की कुणीही, आपण आहे एक भारतीय संस्कृती जपणारे सर्वसामान्य माणसं आहोत, कोणालाही मदत करण्याचा आपला एक धर्म असतो. कुणी विचारलं की बाई असो पुरुष असो, कोणालाही पत्ता सांगू नका, बोलायचंच नाही त्यांच्याशी. त्यांनी म्हटलं ना हा कागद घ्या, बघा कागद तर बिलकुल हातात घ्यायचं नाही, त्यांच्याकडे जे असेल ते त्या कागदातच सगळं असतं. मग तुम्ही फसले. आणि मेहरबानी करायची नाही, तुम्हाला हे करायचं ना, माणुसकी जपायची, एखाद्या गरीबाला वडापाव खायला द्या 10 रुपयाचा, ते परमेश्वर तुम्हाला पुण्य देईल. माणुसकी जपायच्या नादी लागायचं नाही. मागे पण एका आजीचे 22-23 तारखेला असंच पत्ता विचारायच्या भाण्याने आले, सेक्टर 19 मला वाटतं 32ला हां, आणि पत्ता विचारला, तिला माहीत पण नाही पडलं, तिने स्वतःचं गळ्यातलं स्वतः काढून दिलं त्याला. घरी गेल्यावर कळलं तिला, मग आम्ही पाहिलं की CCTV फुटेज वगैरे सापडलं तर ठीक आहे, नाही तर आपलं एवढं कमवलेलं एवढा मोठा दागिना जातो की नाही. तर कृपा करून कोणालाही पत्ता देण्यासाठी एकटे कुठे थांबायचं नाही. वॉकिंग करताना आपल्या दागिन्याची काळजी घ्यायची. बाजारात जाताना पाहिजे तेवढेच पैसे सोबत ठेवा. मिठाईच्या बॉक्समध्ये बायका पर्स घेऊन जातात, भाजीला आणायला चालले 27,000 रुपये एक माऊली घेऊन चालली त्या पिशवीमध्ये, घेतली काढून कोणीतरी. तर आपण आपलं काळजी आपण घ्यायची आहे. आपल्या घरामध्ये तुम्ही त्याची काळजी घ्या, आपल्या सोसायटीत काळजी घ्या. त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये ज्या लहान मुली आहेत, त्यामध्ये दुर्दैव आहे की लहान मुली खूप पळून जातात. माफ करा, पण ही गोष्ट म्हणजे ही गोष्ट खूप गंभीर स्वरूपाची आहे. 10 वर्षाच्या मुली पण पळून जातात. 10 वर्ष 12 वर्ष आल्यापासून 4 मुली झाल्या एका महिन्यात, 12 वर्षाच्या आणि 10 वर्षाची एक. तर माऊल्यांना तुमचं काम आहे, आपलं घर आहे, आपल्या मुली आहेत, आपली नसेल शेजारची असेल, आपल्या भावाची असेल, आपले नातेवाईक, आपली सोसायटी, आपले काम कुठे, आपल्या घरापासून सुरुवात करा की आपल्या मुली कुठे जातात, कोणत्या मैत्रिणीकडे जातात. आम्ही आमच्याकडे कंप्लेंट घेऊन आलो तर त्यांना माहीत पण नसतं कोणत्या मैत्रिणीकडे गेली मुलगी.
बिलकुल त्यांना माहीत नसतं. तुमचं काम आहे की नाही, मुलगी चालली आहे 10 वाजता 11 वाजता रात्री, कोणती मैत्रीण आहे बाबा, कुठे राहते, तिचा फोन नंबर दे, मुलगा असो मुलगी असो, नाही विचारत तुम्ही लोक. जाऊ देता मुलींना खेळायला. 4-4, 3-3 वर्षाच्या मुलींवर अत्याचार होतात मुलांमध्ये. परंतु वाचून लोकांच्या लक्ष नसतं. जसं आपण देतो कुटुंबात कोण एखादा आजार दिसते, एखाद्या लहान बच्चाला नेलं साईडला, काही लग्न केली, काय करणार आहे तुम्ही? त्याच्यामुळे आपल्या मुलांवर आपण प्रॉपर लक्ष ठेवा. खाली आहेत मुलं खेळतात, मुलींकडे पडायचे नाही, मुलींवर लक्ष ठेवा. एखादी मुलगी गेली तर स्वरूपाचे परिणाम होतात. जातात मस्त फिरायला, मुलीला इकडे तिकडे चायनीज बार बीर याच्यात त्याच्यात फिरून येतात. आल्याने घरी तर कशी वाटलं नाही तर तिकडेच जगतात. मला मुलगी नाही आवश्यक आपल्या सोसायटीमध्ये तरी तुम्ही सर्वनिकाची काळजी घ्यायची. मुलांचं पण आपल्या मुलं मोबाईलवर बघतात, इंस्टाग्राम चालवतात, तुम्ही स्वतः चालवता, जीवन त्याच्यामध्ये स्वस्त वस्तू मिळतात. 100 रुपयाची वस्तू 25 रुपयाला की आपण बायका पैसे वाचायला होतं की नाही? असं ऑनलाईन शॉपिंग करतो आपण, त्याच्यामध्ये खूप जास्त प्रतिष्ठित व्यक्ती 7 लाखाचं सामान तो पण 75,000 देतो. बाई साहेबांनी दिले 10,000 रुपये ॲडव्हान्स. नंतर आणि पुन्हा आमचे क्लास असेल अशी आम्ही दाखवतो. आजकाल त्या गोष्टी फुकट मिळतात का? 10 रुपयाची भाजी पण आपल्याला 50 रुपयाला देतं का? त्याचा फायदा होतो. मग त्या शक्तीवर विश्वास नका ठेवू. व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर आपल्या मुलांना सांगा, तुम्ही टाकू नका, तुम्ही पण स्वतः करू नका. मोबाईल आहे ना, उपयोग आहे, पण आपल्या ठराविक उपयोगासाठी वापर करा. आणि आपण बाकीच्या लोकांसाठी सारखं जर करत राहिलं तर निश्चित फसवणूक होणार. तर ही फसवणूक होऊ नये. आपल्या मुलांची होऊ नये, मुलींची होऊ नये, तुमच्या होऊ नये, तुमच्या सोसायटीची, आपल्या कामाच्या वाशियांची. तुम्ही सर्वांनी आम्हाला मदत करायला पाहिजे. करणार आहे की नाही बघायचं. तुम्हाला तुमच्या 100 बायकांना समजलं तर तुम्ही अजून 100 बायकांना तुमच्या नातेवाईकांना सांगू शकता. तुमच्या बहिणीला, भावाला, तुमच्या मैत्रिणी असतील सोसायटीमध्ये. आपल्या कोणाची फसवणूक होऊ नये, कोणाचा नुकसान होऊ नये, शारीरिक होऊ नये, भावनिक होऊ नये, मानसिक होऊ नये. ही आपली स्त्रिया म्हणून आपली जबाबदारी आहे की नाही? मग आपण ती सर्वांनी पार पाडावी अशी मी तुमच्याकडून अपेक्षा नक्कीच करणार आहे. आणि त्याच्यावर आपली चेहरे फोटो वगैरे लावून आपल्याला मध्ये बाहेर येतात. किती आपली इज्जत जाते. अनेक गोष्टी याच्यातून घडतात. तुम्हाला काही कारण सांगू दे, कृपा करून कोणती लिंक ओपन करू नका, कोणाला OTP देऊ नका. कळत नाही ना नको बसा. जे म्हणताना मला कळतं तेच लोक याच्यात बसतात. मला तर काही येत नाही, मी काही इंस्टाग्राम वापरत ना फेसबुक वापरत, कारण मला माग बसायचं नाही आहे. तुम्ही वापरा, परंतु अनुभव ज्या ज्यांना बघत नाही त्यांचे तुम्ही काही ओपन करू नका लिंक. आता मला बसवलं की ते IPSच्या काय साईड होते, त्यांच्या ओळखीचं मी आहे. त्या मॅडमने विश्वास ठेवा आणि साईड करा. आपल्याला ओळखतात साहेबांनी नंबर दिला याला, म्हणजे आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे. म्हणजे आपलं अकाउंट हॅक करून डुप्लिकेट अकाउंट बनवून माझं पण बनवेल पण आणि सांगेल तुम्ही म्हणा अरे मॅडमच्या ओळखीचं आहे म्हणजे हे योग्य असणार. असं काही असेल तर विश्वास नका ठेवू. कोणाचंही अकाउंट असू दे, तुमच्या नंबरचं असू दे, कोणाचेही डुप्लिकेट अकाउंट बनवतात. घरातले असू दे, विश्वास असं काही वाटलं तर आम्हाला येऊन सांगा. त्या बाईने माझ्याकडे परत आले म्हणून 10,000 रुपये गेले तर भेटणार नाही, परंतु बाकीचे वाचले ना. माझी कळकळीची विनंती आहे मला की आपल्या मुलीचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या कामोट्याचं, सोसायटीचं तुम्ही सर्वांनी परत येतं रक्षण करा. कोणालाही काय अडचण असेल सर्वांना माहीतच आहे, आम्ही सगळ्यांसाठी अवेलेबल असतो सोसायटीमध्ये. निसंकोचपणे कोणावर काय अत्याचार अन्याय होत असेल आम्हाला येऊन सांगा. आणि काय सर्वांचे
यांच्याकडे हो यांच्याकडे दिलाय तर फ्रेंड्स, मार्गदर्शन तुम्हाला आवडलंच असेल, लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि हे जागतिक महिला दिनासाठी पण आहे तुम्हाला मार्गदर्शन. वाण म्हणून आम्हाला गूळ दिला आणि हे पुरणपोळी काही स्वीट बनवू शकतो आपण घरी आणि स्नॅक्स दिलं होतं. आणि नंतर गेम वगैरे खेळले तर तेव्हा मी नव्हते, मी घरी गेलेले. त्यांनी लगेच हे स्नॅक्स गूळ दिल्यानंतर लगेच चालू करायला पाहिजे होतं. ॲक्च्युली सगळ्याच जणी गेल्या होत्या घरी आणि मग किती जणी राहिल्या खाली, मग ते काही शूटिंग घेता आलं नाही. तर थँक्यू सो मच. असेच कार्यक्रम प्रत्येक सोसायटीत होत राहो. एकीची शक्ती खूप असते, म्हणून हळदी कुंकाच्या निमित्ताने एकत्र येणं एक शक्तीचं प्रदर्शन आहे, एकमेकींना भेटणं. तर हे स्त्री शक्ती प्रदर्शन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. स्त्री शक्ती आहे. आता व्हिडिओ खूप मोठा होतोय, उशिरा आलेला आहे, माफी मागते, सॉरी. पण जागतिक महिला दिनाच्या पण सर्वांना शुभेच्छा देते 8 मार्चच्या आणि धन्यवाद बोलते. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, काळजी करू नका. आयुष्य खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच.